पैठणी कोण जिंकणार हे आता काही वेळात स्पष्ट होईल। एका बाजूला गोपाळनगर उत्साही युवक मंडळाचं प्रतिनिधित्व करतायत जोगवहिनी, तर उजव्या बाजूला आहेत टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राजेवहिनी। खेळ सोपा आहे। गणपती बाप्पाचं विसर्जन जवळ आलेलं आहे। गणपती बाप्पा घरी येतात। आपण नेहमी आनंदाने म्हणतो गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पा पटकन येतात। मला असं वाटतं घरातल्या प्रत्येकाने किंबहुना प्रत्येकाने जसं ठरवलं पाहिजे की दरवर्षी जेव्हा पुढच्या वर्षी बाप्पा येतात तेव्हा वर्षभरात माझ्या हातून इतकं चांगलं काम होऊ दे जेणेकरून ताठ मानेनं बाप्पाला पुढच्या वर्षी सांगता येईल की बाप्पा माझ्याकडून अशी प्रगती झालेली आहे। किमान स्वतःच्या बाबतीतला प्रामाणिकपणा जरी प्रत्येकाने जागृत ठेवला तरी सुद्धा खूप काही घडू शकतं। आजचा हा खेळ तसाच काहीसा। या खेळामध्ये शेंदूर घातलेलं पाणी आहे आणि या भांड्यामध्ये दोन्ही काचेच्या पात्रामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। वेळ सुरू झाल्यानंतर पळीच्या सहाय्याने एका वेळेला एक पळी घ्यायची आणि ती या काचेच्या भांड्यात ओतायची। घाई करू नका, हे आव्हान आहे कारण हे पात्र मोठं आहे। चुकून जरी धक्का लागला तरी ते सांडू शकतं पाणी। पाणी न सांडता सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं विसर्जन ज्या वहिनी करणार म्हणजे त्या पाण्याने ओतत राहायचं, अभिषेक सुरू ठेवायचा आणि गणपती बाप्पांची मूर्ती बुडेपर्यंत हे पाणी गणपती बाप्पाच्या मुकुटावरती पळी पळी टाकायचं आहे। सगळ्यात आधी ज्या वहिनी हा खेळ पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर। गणपती बाप्पा मोरया। 1 2 3। समोर आहे उपविजेता ठरल्या राजेवहिनी। राजेवहिनींना झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या जोगवहिनी। जोगवहिनींना वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ आणि ज्या मंडळाचं प्रतिनिधित्व केलं गोपाळनगर उत्साही युवक मंडळ या मंडळाला झी मराठीकडून ही भेटवस्तू। आजच्या होम मिनिस्टरना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। टाटा नॅनो प्रस्तुत होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सचा हा भाग इथे संपतो आहे। पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात। गणपती बाप्पा मंगलमूर्ती।